नमस्कार. खरं तर खूप दिवसानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवतोय आणि त्याचं कारण हे की खूप दिवस जरा शाळेच्या व्यापात अडकलेलो होतो. परंतु आज एक पालक आले आणि त्यांनी एक मला प्रश्न विचारला आणि त्यावरती जे काही आमचं संभाषण झालं त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. त्यांनी मला विचारलं की माझी मुलं सध्या परीक्षा चालू आहेत आणि अजिबात अभ्यास करत नाही आहेत. खूप गोंगाट करतात, नुसते खेळत राहतात, मोबाईलवरती बिझी आहेत, पण ते हातात काही पुस्तक घेत नाहीत. असा ज्यावेळेस त्यांनी प्रश्न केला आणि मी त्यांना विचारलं, की "तुम्ही काय करता अशा वेळेस?" ते म्हणतात, "मी त्याला ओरडतो, रागावतो, त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतो, पण तो काही अभ्यास करत नाही." तर आपणही पालक म्हणून मुलांच्या परीक्षेच्या काळात किंवा इतरही दिवसांमध्ये असं जर मुलांशी वागत असेल, तर माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, की कृपया ते थांबवा. अ, कारण असं आहे, की ह्या पद्धतीने मुलांसोबत काम करून काहीही होणार नाही. कारण मुलं जी असतात ती आपल्याला फॉलो करत असतात. आपण जसं वागतो तसंच मुलं वागत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. हे समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, की एखाद्या सफाई कामगाराची जी मुलं असतात, उदाहरणार्थ 2 सफाई कामगार ज्यावेळेस काम करतात आणि एकाचा चेहरा फार सुंदर आहे सफाई काम करूनही आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती खूप धूळ वगैरे लागलेली आहे. तर मला तुम्ही सांगा, की त्यातलं सुरुवातीला चेहरा साफ कोण करेल? काय वाटतं? हं, नक्कीच. जे तुम्हाला वाटतंय तेच मलाही सुरुवातीला वाटत होतं, की ज्याच्या चेहऱ्यावरती खूप धूळ साचते कदाचित तो जाऊन पटकन चेहरा साफ करेल आणि ज्याच्या चेहऱ्यावरती काहीही धूळ नाहीये तो साफ करणार नाही. असं जर आपल्याला सुरुवातीला वाटत असेल तर ते खोटं आहे, असं होत नाही. त्याचं कारण असं आहे, की ह्युमन सायकॉलॉजीनुसार मी माझ्या डोळ्यांनी जे बघतोय समजा माझा चेहरा खूप धुळीने भरलेला असेल आणि माझ्या समोरच्याचा नसेल, तर कदाचित मलाही असं वाटतं, की माझ्याही चेहऱ्यावर काहीच नसेल. कारण समोरच्याच्या चेहऱ्यावर काहीच नाही. कारण आम्ही दोघांनी एकच काम केलेलं आहे. आणि सायकॉलॉजी हीच आहे, की ज्याचा चेहरा फार सुंदर आहे, ज्यानी धुळीने काहीच झालेलं नाही, तोच माणूस पुन्हा जाऊन आपला चेहरा साफ करतो. कारण त्यांनी समोरच्याचा चेहरा पाहिलेला असतो, ज्यावरती धूळ आहे किंवा घाण बसलेली आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे, की ज्या पद्धतीने माणसं एकमेकांना बघून रिॲक्ट करतात, एकमेकांना बघून वागतात, मुलं तसंच करत आहेत. आपल्या हातात कंटिन्यू मोबाईल असेल, आपण मुलांना ओरडत असेल, घरांमध्ये एकमेकांशी बोलताना अरेरावीची भाषा, शिव्या देत असेल, तर मुलंही तेच करणार आहेत. आणि आपण कधी हातात पेपर घेत नसेल, पुस्तक घेत नसेल, आपल्या हातात मोबाईल असेल, आपल्या हातात टीव्हीचा रिमोट असेल, तर मुलंही तेच करणार आहेत. कारण घरामध्ये ते आपल्याला त्याच पद्धतीने बघत आहेत. ह्या उदाहरणाच्या माध्यमातून कदाचित आपल्या लक्षात आलं असेल, की पालक म्हणून मला काय करायचं आहे. सो आशा करतो, की आपण ह्या प्रवासात सोबत राहूयात आणि यापुढे सातत्याने तुमच्याशी बोलत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. बघत राहा मोकळं ढाकळं आणि जगत राहा मोकळं ढाकळं. धन्यवाद.